Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. यांच्याबरोबर तुम्ही युती का केलीत? जर हे कोणाबरोबर? भाजपा बरोबर भाजपाबरोबर युती केली का? 2018 मध्ये तुम्ही डिक्लेअर केलं होतं की यापुढे कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी बरोबर युती करणार. बरोबर आहे. ती तुम्ही माझी त्यांच्या बरोबर गेलात, त्याच्यानंतर मग लोकांना असं वाटलं की अरे हे म्हणतात नाही, पण नाही. तरी सुद्धा युती करतात. केली कारण माझी ती चूक होती. मी चूक प्रामाणिकपणे मान्य करतो आणि जाहीर सभेत मी माफी मागितली महाराष्ट्राची. शेवटी काय होतं की एक भाबडेपणा म्हणा किंवा भोळेपणा म्हणा किंवा एक भावनेच्या आधारावरती काम करणारे आम्ही माणसं आहोत. एवढ्या निर्दयी मनाने काम करणारे पार्टनर आमचे असतील असं मला वाटलं नव्हतं. तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं? कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे तुमच्याकडे तेव्हा जे आले पुन्हा एकदा युतीचा हो, ते प्रस्ताव अगदी घेऊन सोज्वळतेने आले होते. बाळासाहेबांच्या खोलीत ते नाग रगडायला कशाला आले होते? मग एवढा जर का माणूस घरी आला तर आपण पण म्हणतो जाऊ दे बाबा, मोठी माणसं आहेत. पण ती मोठी माणसं कोत्या मनाची आहेत ते आता कळलं. पण तुम्हाला युती करावी म्हणून कोण तुमच्या मागे लागलं होतं? तुमच्याच पक्षातले लोक तुमच्या मागे लागले होते की नाही आपल्याला लोकसभा निवडणूक नाही, लढवायची आहे, मला- निवडून येण्यासाठी भाजप बरोबर जाणं आवश्यक आता आहे? हे सगळे तत्कालीन त्यांचे अध्यक्ष जे होते अमित शहा, आता त्याच काळात ते सगळं ते पुलवामा वगैरे ते घडले. नंतर घडलं. नाही, त्याच सुमारास. ते तुमची युती झाल्यानंतर ती गोष्ट घडलेली. नाही 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 सांगतो. त्याच काळात आमची बोलणी सुरू होती ओके. आणि त्याच काळात ते घडलं. त्यांना त्याच दिवशी ते जाहीर करायचं. पण मी म्हटलं अरे असं नका करू, लोक तोंडात शेण घालतील. एक थोडे दिवस तर जाऊ द्या. आणि त्याच्यानंतर आम्ही युती जाहीर केली. पण त्या जर तुम्ही युती केली नसती आणि त्याच वेळेस तुम्ही जर काँग्रेस एनसीपी बरोबर गेला असतात तर जास्त बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही एकट्याने निवडणूक लढवली असती? तुमच्या मनात नक्की होतं काय? तुम्ही म्हणालात ज्यावेळेस की भाजप बरोबर यापुढे युती करणार नाही, त्यावेळेस तुमच्या मनात काय होतं? ज्या पद्धतीने 19 मध्ये तुम्ही काँग्रेस एनसीपी बरोबर सरकार बनवलं ते तुमच्या डोक्यात नाही, होतं अजिबात की एकट्याने निवडणूक लढवायची नाही, डोक्यात होतं? त्यावेळेला काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण हे नको, कारण आम्हाला त्यांनी आमचा घात केला. त्याच्यामुळे बघा 14 ते 19 मला जे पटलं नाही ते मी उघडपणाने बोललो. पण ते 14 ते 19 मध्ये मला हुडी काय असतं तेच माहित नव्हतं. म्हणजे कधी मी हुडी घालून रात्रीचा भेटलो नाही. कधी त्या काळामध्ये शरद पवार किंवा सोनियाजींबरोबर माझ्या गाठीभेटी झाल्या नाहीत, फोनवरनं चर्चा झाली नाही. मी कधीही, अगदी माझे मंत्री तेव्हा बोलायचे आता तिकडे लाचार म्हणून गेलेत की भाजप आम्हाला त्रास देते म्हणून आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतोय, त्यांना मी गप्प केलं. म्हटलं फालतू बडबड करू नका. आणि आता हे गद्दार बसलेत, गद्दार शिरोमणी, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ह्यानीच त्या कल्याणच्या सभेमध्ये एक नाटक केलं होतं मोदींसारखं रडून बिडून की शिवसैनिकाला ज्या पद्धतीने छळ होतोय आणि म्हणून यांच्या मांडी लावून मी बसू शकत नाही. मग आता कशाला काय लावलं तुम्ही? मग त्यांना